शुभ संध्याकाळ सगळ्यांना. रात्रीचे 7:30 वाजत आलेत आणि माझी तयारी चालली आहे बघा स्वयंपाकाची. स्वयंपाक काय बनवणार नाही, खूप कंटाळा आला आहे. पण स्वयंपाकाच्या वरचं काम लागणार आहे, कारण चिकन 65 यशला आणि याच्या पप्पांना दोघांना आपल्याला बनवून द्यायचं आहे. माझी त्याची तयारी चालली आहे बघा. मी याच्यात आलं आणि मिरच्या घेतल्यात. तिकडे बघा फ्रेश असा कढीपत्ता आणला आहे त्याच्यात घालण्यासाठी, आणि हा लसूण सोलायचा चालला आहे. आणि मॅरिनेशनसाठी मी दाखवेनच तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आणि हा चिकन 65चा मसाला वापरणार आहे. आणि अंडे मी 3 घेतले 1 किलो चिकनसाठी. अशा तऱ्हेने माझं चाललं आहे बघा चिकन 65 बनवायचं. आजचा मेनू म्हणजे आपल्या संध्याकाळचं जेवण म्हणजे चिकन 65 असणार आहे. कांदा किंवा कोबीज असं त्याच्याबरोबर द्यायचं आणि सॉस. चला तर मग बघत राहा माझा आजचा व्लॉग आणि आजची रेसिपी. जेवढी मला शेअर करता येईल मी तेवढी करेन. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला समजत असेल खूप म्हणजे खूप कंटाळा आला आहे मला. 150 किलो आपल्याला फ्रूटखंड 100 किलो आपल्याला बनवायचं होतं. 100 किलो फ्रूटखंड आणि आपल्याला शॉपीसाठीचा पण माल बनवायचा होता. 50 किलो श्रीखंड आपण शॉपीसाठी बनवले. आपल्याला ते 8-15 दिवस तरी शॉपीला होऊन जाते 50 किलो. चला तर मग बघत राहा पुढं आजचा व्लॉग. पहिल्यासाठी 1 किलो असं चिकन घेतलं आहे मी. मसाला बघा त्याच्यासाठी मी हा मसाला आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता ह्यात थोडासा मी मिक्स केला आहे टेस्ट पुरता फक्त. आणि हा असा पाकळ्या कढीपत्त्याच्या तोडून घेतल्या सगळ्या. आणि हे अशा ह्या 3 पुड्या मसाल्याच्या चिकन 65च्या. कॉर्नफ्लॉवर आणि अंडे पण घेतले तिकडे. 1 किलोसाठी असे 3 अंडे वापरणार आहे आणि ह्याचं सगळं मॅरिनेशन करून ठेवणार आहे. तर आता ही सगळी तयारी करूया आपण. ह्याच्यात मी आता हा सगळा हे तिखट सगळं घालून घेणार आहे. हाताने सगळं टाकून घेणार आहे. हे आपण बनवलेले घरातला सगळा मसाला, कढीपत्ता सगळा. आणि आता तीन अंडे फोडून घेणार आहे ह्याच्यावर. आणि हा मसाला असा सगळा टाकून घेणार आहे. हे सगळं मिक्स करून घेणार. आणि जर कॉर्नफ्लॉवर लागेल तेवढंच मी फक्त कॉर्नफ्लॉवर याला वापरणार आहे. मिक्स करून घेणार सगळं. मसाल्याचा कलर बघा किती छान येते. कलर हा हार्मफुल आहे पण त्याच्याशिवाय दिसायला पण टेम्पटिंग दिसत नाही. ऑल मिक्स सगळं झालं. आता ह्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे. ॲड करून बघतच टाकणार आहे. एवढं टाकले मी ह्याच्यातलं. बघा किती लागतं. सगळंच लागलं कारण अंडे घातल्यामुळं असं लूज वाटत होतं ती, त्यामुळे सगळंच लागलं ह्याच्यात. आता हे मी मुरवत ठेवणार आहे एक 15-20 मिनटासाठी. खूप वेळ झाला आहे आता. नंतर मी तळायला घेणार आहे. रात्रीचे 8:30 वाजत आले आणि हे माझं सगळं मॅरिनेशन करून झालं आहे आपलं 65साठीचं. आता हे मी थोड्या वेळाकरता झाकून ठेवणार आहे आणि यश आल्यानंतर आणि यश पप्पा आल्यानंतर तळायला घेणार आहे.
अशा तऱ्हेनं माझी चिकन 65ची तयारी तर झाली. साधी सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे. जास्त काही मी त्याच्यासाठी ॲडिशन काही करत बसत नाही अजून. असं मी तर असं करत असते बघा. तुम्ही कसं करता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. चला तर मग आता भांड्याचा टास्क आहे आपल्याला. भांडी घासलेले नाहीत. चहाची वगैरे भांडी तशीच पडली. आता भांडी घासून घेणार आहे. हे बघा असं सगळं भांडे वगैरे सगळे पडलेत. हे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि आता रॉकीला खायला घालायचं आहे. मग आपल्याला 65 आता तळायचं चाललंय म्हणजे. खायचं पण चालतं. 9:30 वाजले आणि सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे चिकन. हे माझं फक्त राहिले बघा. इकडं सॉस आणि हा कांदा इकडं मायोनीज आहे. एवढं सगळं संपणार नाही. हे लास्टच राहिलेलं आहे. वैतागलीत खाऊन खाऊन. आता गेले सगळेजण बाहेर. चला तर मग या मस्त मस्त असं चिकन 65 खायला. कुणाकुणाला चिकन 65 असं गरम गरम आवडते ती मला नक्की कमेंट करून सांगा. शुभरात्री सगळ्यांना. आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री.